नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रक्रिया 2024 लिपिक शिपाई सराव प्रश्नपत्रिका येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे 2023 चे? महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे 2023 चे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जळगावमध्ये। जळगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले आहे? ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सूर्यकुमार यादव यांना। नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पुण्यामध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे? कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्तीसगड या राज्याने 22 जानेवारीला ड्राय डे म्हणून डे घोषित केलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या यंत्राला काय म्हणतात? लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लिडार। नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शाहिस्तेखानाची। नेक्स्ट प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना कोणता चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 संयोग चिन्ह। नेक्स्ट प्रश्न आहे, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पोर्तुगीज। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तू फार चतुर आहे ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे? तू फार चतुर आहे ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 विधानार्थी। तू फार चतुर आहे वाक्य विधानार्थी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 शीर्षासन। शीर्षासन हे शुद्ध शब्द आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 कोणी यावे कोणी जावे हे सर्वनाम असलेले वाक्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, श व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केले जाते? श व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्तेमध्ये काय म्हणून केले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी संयुक्त व्यंजन। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी यापैकी नाही। नेक्स्ट प्रश्न आहे, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते? भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. गुजरात राज्य हे कापूस या पिकासाठी सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 6 जून रोजी शिवराज स्वराज दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांना. नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कुचिपूड हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपूड या नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी वाहत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्याचे गीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गर्ज माझा महाराष्ट्र या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राजा बडे. नेक्स्ट प्रश्न आहे संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजदूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1936 मध्ये स्वातंत्र्य मजदूर पक्षाची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूचित खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूचित खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अधिकृत भाषा. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूचित ही अधिकृत भाषा याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी न्यूयॉर्क या सिटीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे 22वे कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? भारताचे 22वे कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ऋतुराज अवस्थी हे भारताचे 22वे कायदा आयोगाचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कामगार चळवळीचे उत्तेजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1895 मध्ये राव बहादूर ही पदवी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भूदान चळवळी कोणी सुरू केली? भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सहकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली? सहकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी सहकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया. इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोमेश चंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया हे ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे द हाय कास्ट सिंधू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? द हाय कास्ट सिंधू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले?
तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट सिंधू वुमन हे पुस्तक लिहिलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर जॉईन करा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। PDF पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ठीक आहे।